तो चलिए शुरू करते हैं। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की बाबा मी माझ्या शेतामध्ये आलो होतो. मग माझ्या शेतामध्ये आल्याच्या नंतर सगळे माझे भाऊ आहे ना भेटले होते. मग हे अमोलदादाची ते ना कंदोरी होती. मग नंतर माझा भाचा भेटला. मग नंतर दाजी आहे ना मस्तपैकी आहे ना मटणाची तयारी करू लागली, कंदोरीची भाजीची तयारी करू लागली. एवढं भारी वाटू लागलं ना, काय सांगू तुम्हाला, लय मस्त वाटू लागलं. गावामध्ये खूप दिवसाच्या नंतर आलो होतो. मग नंतर तिकडून विजू आला होता. विजू मस्तपैकी टावेल बिवेल घेऊनच आला होता. म्हणलं अरे बाबा विजू टावेल घेऊन का आला होता? म्हणजे नाही म्हणे ऊनले लागायले. मग तिकडून आहे ना दादा आला होता. बाबा माझे माझे सगळे भाऊ आहे ना नंतर एकत्र आले होते. आणि काही भाऊ आहेत ना गुजरातमध्ये येतात. आमचे चुलत भाऊ सगळेजण आहे ना, आता काही कार्यक्रम असलाय ना आम्ही सगळेजण आहे ना गावाकडे येतच राहतो एकत्र. पण आज तयारी चालू होती बाबा. मग भाजीची तयारी चालू होती. नंतर आपल्या गप्पा गोष्टी चालूच होत्या सगळ्यांसोबत. मग खूप दिवसाच्या नंतर मी गावाला गेलो होतो ना. गावाला गेल्यामुळे आहे ना बाबा नंतर सगळेजण आहे ना एकूण एकाची मजा घेऊ लागली. मग तेवढ्यात आहे ना भैया आहे ना मस्तपैकी यसवार टाकला होता. यसवार आहे ना मस्तपैकी यसवारची आहे ना भाजीच लय भारी होत असते मला. अच्छा, तंदुरीमध्ये ना यसवारच लय भारी असते. मग नंतर दाजीने ना मस्तपैकी त्याच्यात आहे ना शेरवा टाकला होता. मस्त शेरवा टाकल्याच्या नंतर आहे ना सगळी भाजी वगैरे झाली. भाजी वगैरे झालीच्या नंतर आहे ना नैवेद्य द्यायसाठी आहे ना आम्ही निघालो होतो. कारण की आमचा मसोबा त्या तिकडे कोपऱ्यामध्ये आमच्या आहे ना इथं छोटी शेताखालीच आहे ना एक छोटासा आहे ना वडा आहे. वडा म्हणजे सगळ्यात मोठाच वडा आहे. मग आम्ही सगळे आहे ना निघलो होतो बाबा तिकडे आहे ना नैवेद्य द्यायसाठी. मग नंतर माझा भाचा पण होता तिथं. भाचा म्हणलं चल रे बाबा, म्हणलं आपण पुढे जाऊन येतो. मग भावानं ताट घेतलं होतं. भावानं ताट घेतल्याच्या नंतर भावा मस्त निघालो मग आम्ही बघा. हे आपल्या समोरचं सगळं हे जे पट्टा दिसायला का तुम्हाला, ते सगळं आपला पट्टा शेताचा आहे बघा. नंतर मग आपण आलो इथं मसोबापाशी. मग जरासं आहे ना तिथं आहे ना कॉन्क्रीटचं हे केलेलं होतं. मग तिथं आहे ना मस्तपैकी त्याला आहे ना पाणी वगैरे घातलं. पाणी वगैरे घातल्याच्या नंतर सगळे आहे ना ते ताट वगैरे जे असते ते ताट वगैरे आहे ना दिलं. त्याच्यानंतर अगरबत्ती मेणबत्ती सगळं सिंदूर वगैरे लावला. सिंदूर वगैरे लावल्याच्या नंतर आपण थांबले होतो. मग हे आमचा सगळ्यात जुना मसोबा होता ते खाली होता. कारण की हे टेकडीच्या वरती आम्ही ना नवीन मसोबा बनवलेला आहे. मग ते आहे ना दादा गेला, माझा मोठा दादा गेला. त्याच्याने सिंदूर वगैरे लावलं त्याला. सिंदूर वगैरे लावल्याच्या नंतर मग आम्ही सगळेजण आहे ना मग आता सगळं झाल्याच्या नंतर निघालो होतो. मग अण्णाचा व्हिडिओ घेतला होता माझा. हे ना काका आहे बघा, हे पुढचा सगळ्यात आहे ना 3ऱ्या नंबरचा काका आहे बघा. आम्ही निघालो इथं. इकडे आल्याच्या नंतर मग आमचा आहे ना दादा काय तरी करू लागला बाबा. मग दादाला म्हणलं ये रे दादा तुझा व्हिडिओ घेतो. मग दादाला व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर दादा पण खुश झाला. मग ही दिदी लाजूच लागली. मग नंतर सगळेजण जेवायला बसले. जेवायला मग यायला सगळ्याला वाढल्याच्या नंतर आवनी भेटली होती. आवनी म्हणलं हिंदी बोलून लावलो, तू मराठी बोल म्हटलं. ती ही मराठी बोलतच नाही, ती हिंदीच बोलते. नंतर मग दादा भेटला. मग दादा वहिनी थांबले होते. मग नंतर वाढायला चांगलं केलं नाही. मग सगळ्याला वाढलं वगैरे. आणि नंतर मग मी गप्पा गोष्टी केल्या, जेवण वगैरे केलं. सगळं केल्याच्या नंतर बाबा मस्त गेलं, एन्जॉय केल्याच्या नंतर मग सरळ घरी निघालो बाबा. मग मस्त संध्याकाळी. चला मग इथंच मी ब्लॉग संपवतो. तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो. चला बाय बाय.